आजच्या 3 जूनला पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता असणारे काही भाग आहेत, त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मान्सून संदर्भात जे संभ्रम आहे यावरती एक चांगला पर्याय आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय, तो देखील शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आज कोकणामध्ये, पुण्यामध्ये, नाशिकच्या मालेगाव उत्तर भागांमध्ये, तसेच सोलापूर, कोल्हापूर, साताऱ्यामध्ये अनेक भागांमध्ये दिवस मावळतात, तर काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे। पावसाची व्याप्ती मॉडेलनुसार तरी जास्त दाखवली जाते, पण वादळी वारे किंवा स्थानिक स्वरूपाचा जो काही पाऊस असतो त्यामध्ये अनेक ठिकाणी व्याप्ती ही वाढण्याची शक्यता आहे। त्यामध्ये प्रमुख जिल्हे जे आहेत ते म्हणजे सोलापूरपासून वरचा भाग, बीडपासून वरचा भाग, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण भाग, वैजापूर एरिया या भागांचा समावेश आहे। मात्र स्थानिक लेवलला झालात मोजक्या ठिकाणी तर कन्नड सिल्लोडचा भाग असेल आणि विदर्भात मोजक्या ठिकाणी तो सुद्धा दक्षिण भाग असेल, जो मराठवाड्यालगतचा भाग असेल। लातूर, नांदेडची जी काही वातावरणाची सक्रियता आहे ती देखील आज काही उदगीर, सावंतवाडी एरियापर्यंत पाहायला मिळते। म्हणजे हे स्थानिक वातावरणाचं मराठवाडा आणि विदर्भाच्या बाबतीत कमकुवत आहे हे आजच्या दिवस। पण पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा जोर वाढलेला असतो त्यावेळेस विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी राहतं। आणि विशेषतः या पावसामध्ये पुण्याच्या अनेक भागांमध्ये काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे। साताऱ्याचा समावेश देखील पुण्याबरोबरच येतोय। कोल्हापूर मात्र व्याप्ती वाढणार आहे। त्याचबरोबर सांगलीची सुद्धा अनेक भागांमध्ये सोडलेल्या भागांपैकी काही भागांचा घेण्याचा समावेश आहे। पंढरपूर एरिया, सोलापूर पश्चिम, उत्तर, दक्षिण भागाचा समावेश आहे। त्याचबरोबर अहिल्यानगरच्या संगमनेर, शिर्डी, राहाता परिसर, कोपरगाव परिसर, श्रीगोंदा पट्टे, सारोळा कासारकडील साईड आणि इकडे दक्षिण भागाचा समावेश आहे। नाशिकच्या बाबतीत विचार केला तर मालेगाव, नांदगाव पट्टा हा आवर्जून घेण्याचा अंदाज आहे। जसा मागच्या वेळेस घेत होता तशाच वेळेस मालेगाव दक्षिण भागाचा समावेश आहे। मनमाड ही बाजू देखील आहे। वैजापूरच्या पश्चिम किंवा उत्तर बाजूचा समावेश बघायला जास्त मिळतोय, पण वाऱ्याने दिशा थोडी जरी बदलली तर दक्षिण भागाचा समावेश आहे। आणि काही क्रॉस लाईन आहे, त्या क्रॉस लाईन जर चांगल्या सक्रिय झाल्या तर विदर्भ मराठवाड्यामधल्या बीड, वडवणी, माजलगाव पट्टा, केज, अंबाजोगाई पट्ट्यापर्यंत काही ठिकाणची शक्यता आहे। मित्रांनो, ही कंडिशन आणि उद्याच्या वातावरणाच्या मध्ये थोडा आणखीन फरक पडतोय। उद्या लातूर, नांदेड, यवतमाळ म्हणजे 4 तारखेचा समावेश आहे। हिंगोलीमध्ये काही ठिकाणी 4 जूनला पाऊस आहे। त्यानंतर यवतमाळच्या अनेक भागांमध्ये ठिकठिकाणी पावसाची सक्रियता पाहायला मिळते। मराठवाड्यामध्ये सध्या तरी स्थानिक लेवलचा जो पाऊस असतो त्या लेवलच्याच पावसाचं प्रमाण पाहायला मिळते। पण मराठवाड्यामध्ये जसा 31 जूनला सक्रिय झाला होता तसा उद्यापासून 4 जूनपासून सलग 6 तारखेपर्यंत किंवा काही ठिकाणी 7 तारखेपर्यंत जोर वाढणार आहे। हा मान्सून पूर्व आहे। पण स्थिती जर अजून आपण पोषक पाहिली तर मान्सूनच्या बाबतीमध्ये अनेक संभ्रम निर्माण आहे। दुष्काळी जी घोषणा आहे ती वारंवार अनेक माध्यमातून केली जाते। मला एक तुमच्या माध्यमातून एक सल्ला द्यायचा की जर दुष्काळच असेल तर कमीत कमी ह्या मान्सून येईपर्यंत बियाणं खतं घेणं टाळावं, जेणेकरून ह्या बातम्या तरी सुरळीत जे आहे ते वास्तव सांगण्याचा प्रयत्न करतील। MGO, IOD सारख्या घटकांचा जर विचार केला तर मान्सूनला पेरणीला जरी उशीर होत असला तर मान्सूनवरती गंभीर परिणाम म्हणजे दुष्काळी पट्टे अशी समावेश दिसत नाही। गेल्या वर्षी सुद्धा जून आणि जुलै हा कमकुवत राहिला होता। जुलै महिन्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पेरणीला सुद्धा अडथळे आले होते, पाणी द्यायची सुद्धा वेळ आली होती। अशा पद्धतीची घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडते असते। पण एक महत्त्वाचं म्हणजे अनेक ठिकाणी भीतीदायक बातम्यामुळे तुमचा आणि बऱ्याचशा गोष्टींमध्ये संभ्रम होत चाललाय। मग याला पर्याय म्हणून आपण थोडं बियाणं खतं घेणं थांबवलं ते चालते। आपण 15 आणि 16 जूनच्या अगोदर पेरणीचा सल्ला कुठेच दिला नाही। मात्र ह्या 4 दिवसामध्ये अनेक ठिकाणी बरा ते चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे। त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आज तर उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये काही ठिकाणी बऱ्या पावसाची शक्यता आहे। पण ह्या पावसाबरोबरच ज्या ठिकाणी चांगला 3 ते 4 फूट ओल जाईल किंवा वाहुणी पाऊस होईल आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाणी द्यायची सोय असेल तर 6-7च्या पावसावरती असा शेतकरी पेरणी करू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्सून कुठल्या टप्प्यामध्ये पोहोचलाय। मान्सूननी अरबी समुद्र आणि बंगालचा समुद्र जो दोन्ही भाग आहे
तो निम्म्याहूनही जास्त व्यापण्याचा प्रयत्न त्याचा चालू आहे आणि तो केला देखील आहे आणि यशस्वी झाला सुद्धा आहे. मॉडेलनुसार आणि सॅटेलाईटनुसार जर आपण पाहिलं ते चित्र स्पष्ट उमटत आहे. आपण ज्या काही इमेज पाठवली तुम्हाला फेसबुकवरती किंवा इतर गोष्टीमध्ये आपण त्या व्हॉट्सअपद्वारे इतर माध्यमातून तुम्हाला ते पाठवले आहेत. तोडकर हवामान अंदाज परिषदेअंतर्गत त्या इमेजमध्ये सरळ सांगितलं आहे. मे महिन्यात सुद्धा आपण सरळ सांगितलं आहे किंवा 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये सुद्धा वारंवार सांगितलं आहे की ज्यावेळेस मान्सूनला अडथळे येतात, मान्सून मुंबईसारख्या ठिकाणी कोकणमध्ये ज्यावेळेस येतो त्या मुंबई आणि कोकणमध्ये त्याचा मुक्काम दरवर्षी जर आपण पाहिलं तर 5-6 दिवस आवर्जून असतो. मग विश्लेषण कसं केलंय ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पहा. 4 ते 5 दरम्यान कर्नाटकमध्ये त्याची मजल आहे. सध्या बातम्यामध्ये 4 तारखेला केरळला सांगितलंय, पण दोन्ही जागेच्या दोन्ही समुद्राच्या जर तुलनेने पाहिलं तर स्पीड त्याची चांगली राहणार आहे. 7 तारखेपर्यंत किंवा 6ला संध्याकाळपर्यंत हा तळ कोकणामध्ये आणि मुंबईसारख्या ठिकाणी पोहोचण्याचा अंदाज आहे. 8, 9, 10, 11 हा मुंबई व्यापून मुंबईमध्ये चांगल्या बरसण्याचे चान्सेस देखील त्या काळामध्ये आहेत. मग आपण पेरणीच्या तारखा 15 आणि 16 का सांगितल्यात, हा महत्त्वाचा आणि तुमच्या मनात पडलेला प्रश्न होता, ज्याचे उत्तर तुम्ही अपेक्षेप्रमाणे घेत आलात. तर विषय असा आहे की ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्राचे 4ही विभाग व्यापायला लागला तर 4 ते 3 दिवस सहज लागतात, 2 दिवस तरी लागतातच. पण त्या मान्सूनच्या स्थिरानुसार ती गती आणि त्यानंतर स्पीड कानेकोपरे पोहोचण्यासाठी 15 ते 16चा कालावधी आपण पेरणीनंतर पोषक सांगितलेला आहे. याविषयी आणखीन सांगायचं झालं तर जसं आपण काल 2 जूनला धुरळ पेरणीच्या तारखा ॲप्लिकेशनवरती सांगण्याचा प्रयत्न करणार होतो, काही कारणास्तव नाही सांगितल्या, पण त्याबद्दलही आज पेरणीच्या तारखेसंदर्भात धुरळ पेरणी ज्या शेतकऱ्यांना विश्वास होता त्या शेतकऱ्यांना त्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्या भागाचं लोकेशन चेक करून आज संध्याकाळी 8 वाजता देण्याचा प्रयत्न करणार आहोत.